नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा सन 2025-26 सेशनल वर्ग गणित B.एड भाग 2. विद्यार्थ्याचे नाव स्नेहा प्रसन्न दुडे. रोल नंबर 19. सेशनल वर्गचा विषय आहे संभाव्यता, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी असे म्हटले जाते. संभाव्यता का शिकली पाहिजे याची काही मुख्य उद्दिष्टे आपण पाहूयात. संभाव्यतेचा अभ्यास करून आपल्याला अनिश्चिततेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करता येतो. घटना आणि नमुना अवकाश यांविषयी अधिक माहिती मिळवता येते. संभाव्यतेचे मूलभूत सूत्र जाणून घेता येते. हवामान अंदाज, विमा, खेळ, उद्योग, आरोग्य आणि डेटा सायन्स यांसारख्या क्षेत्रामध्ये संभाव्यतेचा वापर कशा प्रकारे केला जातो हे जाणून घेता येते, ज्याद्वारे आपण गणित आणि वास्तव जीवन यांची सांगड घालू शकतो. डेटा आणि निरीक्षणाच्या आधारे निर्णय घेता येऊ शकतात. संभाव्यतेच्या भाषेचा वापर करायला आपण शिकू शकतो. त्याचप्रमाणे घटना, नमुना अवकाश यांबद्दल आपण अधिक माहिती मिळवू शकतो. दिलेल्या परिस्थितीत संभाव्यतेचा वापर करून आपण परिणामांचा अंदाज लावू शकतो. त्याचप्रमाणे प्रश्न विश्लेषित करून त्यातील माहितीचा योग्य उपयोग करू शकतो. संभाव्यता, ज्याला अनिश्चिततेचे गणित असे म्हटले जाते. संभाव्यतेमध्ये ज्या ज्या बाबी अनिश्चित आहे, ज्या ज्या घटना अनिश्चित आहे, त्या किती प्रमाणात घडल्या जाऊ शकतात यांचा अभ्यास केला जातो. एखादी अनिश्चित घटना ही किती प्रमाणात घडली जाऊ शकते हे संख्यात्मक स्वरूपातील गणित म्हणजे संभाव्यता होय. संभाव्यता म्हणजे एखादी घटना घडण्याची शक्यता किती आहे हे दर्शवणारा एक संख्यात्मक माप. हे गणिताचं एक आकर्षक क्षेत्र आहे, जे आपल्याला अनिश्चिततेचा अभ्यास करण्यास मदत करते. संभाव्यतेची मूलभूत व्याख्या. जर एखाद्या प्रयोगाचे सर्व समान शक्य परिणामांची संख्या n असेल आणि आपणास हवी असलेली घटना घडण्याचे अनुकूल परिणामांची संख्या m असेल, तर घटना E ची संभाव्यता ही m/n या सूत्राद्वारे दिली जाते. हे सूत्र आपण सोप्या उदाहरणांद्वारे समजून घेऊया. समजा आपल्याकडे 52 पत्त्यांचा एक संच आहे, ज्यातून आपल्याला एक हृदयाचा पत्ता मिळवायचा आहे. आत्ताच आपण पाहिलं की संभाव्यतेचे सूत्र हे एकूण आपल्याला पाहिजे असलेल्या घटनेची संभाव्यता भागिले एकूण परिणामांची संख्या असं आहे. मग त्यामध्ये हृदयाचा पत्ता मिळवण्याचे म्हणजेच अनुकूल परिणामांची संख्या ही 13 आहे आणि एकूण परिणामांची संख्या ही 52 असणार आहे, कारण एकूण पत्ते हे 52 असतात. त्यामुळे हृदयाचा पत्ता मिळवण्याची संभाव्यता ही 13/52 म्हणजेच 1/4 इतकी असणार आहे. अजून एक उदाहरण आपण पाहूया. नाण्याचं उदाहरण. समजा एखादं नाणं उडवलं तर त्या नाण्यावर एकतर शीर मिळतं किंवा काटा मिळतो. पण समजा आपल्याला शीर येण्याची संभाव्यता जर काढायची असेल तर शीर येणे ही घटना एकदाच घडते, म्हणजेच म्हणजेच आपल्याला पाहिजे असलेल्या घटनेची संख्या ही 1 असणार आहे आणि संभाव्य परिणाम मात्र 2 असणार आहेत. त्यामुळं शीर येण्याची संभाव्यता जर आपण काढली तर ती 1/2 म्हणजेच 0.5 इतकी असणार आहे. संभाव्यतेचे महत्त्वाचे नियम. पहिला नियम आहे मर्यादा. संभाव्यता नेहमी 0 आणि 1च्या दरम्यान असते. म्हणजेच कोणत्याही घटनेची संभाव्यता जर आपण काढली तर ती नेहमी 0 ते 1च्या मध्ये येते. कोणत्याही घटनेची संभाव्यता ही पूर्णांक स्वरूपात देखील असू शकते. त्याचप्रमाणे या घटनेची संभाव्यता जर 0 असेल तर ती घटना अशक्य असते.
आणि ई या घटनेची संभाव्यता जर 1 असेल तर ती घटना ही निश्चित स्वरूपात घडणारीच असते. हे नियम आपण उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. समजा फेब्रुवारी महिन्यामध्ये 30 दिवस येण्याची घटना जर असेल आणि आपल्याला जर त्याची संभाव्यता काढायची असेल तर आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीही 30 दिवस येत नाहीत. म्हणजेच या घटनेची संभाव्यता ही 0 असणार आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला दुसरी घटना दिली ज्यामध्ये असं सांगितलं गेलं की सोमवार नंतर लगेच मंगळवार येईल, या घटनेची संभाव्यता किती प्रमाणात असेल तर आपल्याला माहिती आहे प्रत्येकच आठवड्यात सोमवार नंतर मंगळवारच येतो, म्हणजे ही घटना निश्चित आहे. त्यामुळं याची संभाव्यता ही 1 इतकी असणार आहे. संभाव्यतेचे महत्त्वाचे नियम, त्यातला दुसरा नियम आहे पर्यायी घटना. एखाद्या घटनेची आणि तिच्या पर्यायी घटनेची संभाव्यता ही पुढील स्वरूपात दिली जाते. जर आपण एखाद्या घटनेची आणि तिच्या पर्यायी घटनेच्या संभाव्यतेची बेरीज काढली तर ती 1 इतकी येते. समजा मी एखाद्या परीक्षेला बसले तर त्या परीक्षेमध्ये पास होण्याची संभाव्यता ही अर्धी असणार आहे आणि फेल होण्याची संभाव्यता ही अर्धी असणार आहे. आणि जर मी एकूण संभाव्यतेची बेरीज केली तर ती 1 इतकी येणार आहे. संभाव्यतेचे 3 मुख्य प्रकार: शास्त्रीय संभाव्यता, प्रायोगिक संभाव्यता, व्यक्तिनिष्ठ संभाव्यता. शास्त्रीय संभाव्यता सर्व परिणाम शक्य असतात, गणिती गणनेवर आधारित असते. उदाहरणार्थ नाणे उडवणे, पासा टाकणे. म्हणजेच अशी संभाव्यता जी आपण संख्येद्वारे मोजू शकतो किंवा असे सर्व परिणाम यामध्ये समाविष्ट असणारे ज्यामध्ये जर आपण संभाव्यता काढली तर कोणतीही घटना घडण्याची संभाव्यता ही सारखीच असणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ आपण पाहूया, जर नाणं उडवलं तर त्यामध्ये 2च संभाव्यता आहे, एक तर छापा येईल किंवा काटा येईल. छापा येण्याची संभाव्यता ही अर्धी असणार आहे, त्याचप्रमाणे काटा येण्याची संभाव्यता ही पण काय असणार आहे, अर्धीच असणार आहे. म्हणजे दोन्हीची संभाव्यता काय आहे, सारखी आहे. त्याचप्रमाणे पासा टाकला तर त्यावरील कोणतीही संख्या येणे, पासावरती 6 संख्या असतात, त्यापैकी कोणतीही एक संख्या येणार. म्हणजेच आपल्याला जी संभाव्यता मिळेल, जो अंक मिळणार आहे, जो कुठला अंक पडेल पासा टाकल्यानंतर, तर त्याची संभाव्यता ही 1/6 इतकीच असणार आहे. म्हणजेच या संभाव्यतेच्या प्रकाराला शास्त्रीय संभाव्यता असे म्हणतात. प्रायोगिक संभाव्यता प्रत्यक्ष प्रयोगावर आणि निरीक्षणावर आधारित असते. वारंवार प्रयोग करून मिळवली जाते. म्हणजेच ही जी संभाव्यता आहे ती प्रत्यक्ष प्रयोगावर अवलंबून असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे व्यक्तिनिष्ठ संभाव्यता. वैयक्तिक अंदाज आणि अनुभवावर आधारित असते. उदाहरणार्थ हवामान अंदाज, खेळाचा निकाल, हे सगळं व्यक्तिगत अंदाजावर अवलंबून असतात. त्यामुळे हे व्यक्तिनिष्ठ संभाव्यतेमध्ये येतं. मूलभूत संकल्पना.
संभाव्यतेमधील काही मूलभूत संकल्पना आपण आत्ता पाहणार आहोत. त्यातील पहिली मूलभूत संकल्पना आहे प्रयोग. अशी प्रक्रिया जी आपण पुन्हा पुन्हा करू शकतो आणि प्रत्येक वेळी काही निश्चित परिणाम मिळतात. म्हणजेच उदाहरणार्थ पासा टाकणे. पासा जर आपण टाकला तर आपल्याला काही ना काही निश्चित असा परिणाम मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण जरी नाणं उडवलं तरी आपल्याला एकतर छापा मिळेल अथवा काटा मिळेल. त्याचप्रमाणे पत्ता काढणे. पत्तांच्या संचामधून एखादा पत्ता काढला तर त्याची काहीतरी आपल्याला निश्चित परिणाम मिळणार आहे आणि त्याची काहीतरी ठराविक संभाव्यता देखील असणार आहे. परिणाम. एखाद्या प्रयोगानंतर घडलेला एक विशिष्ट परिणाम. उदाहरणार्थ पासा टाकल्यावर 3 आला. नाण्याने शिर या दोन्ही उदाहरणांमध्ये आपल्याला प्रयोगानंतर एक विशिष्ट परिणाम मिळाला आहे. जसं की पासा टाकल्यानंतर आपल्याला 3 हा परिणाम मिळाला आहे. त्याचप्रमाणे नाणं टाकल्यानंतर नाण्यावरती शिर दाखवलं आहे. म्हणजे हा आपला एक विशिष्ट परिणाम असणार आहे. नमुना अवकाश. एखाद्या प्रयोगातील सर्व शक्य परिणामांच्या संचाला एस असे म्हणतात. म्हणजेच नमुना अवकाश असे म्हणतात. नाण्यासाठी जर आपण एखादं नाणं उडवलं तर त्यामध्ये शक्य परिणाम 2 असणार आहेत. एक तर शिर म्हणजे छापा अथवा काटा. त्याचप्रमाणे जर आपण एखादा पासा टाकला तर त्या पासासाठी परिणाम असणार आहेत. त्या पासावरचे अंक म्हणजेच 1, 2, 3, 4, 5, 6. घटना. नमुना अवकाशातील काही परिणामांचा समूह. उदाहरणार्थ पासा टाकल्यावर सम अंक येणे. जर आपण एखादा पासा टाकला तर त्यावरती सम अंक येतील. याची घटना जर आपल्याला दाखवायची असेल तर त्याचा संच याप्रमाणे येईल. ई बरोबर 2, 4, 6. घटनांचे विविध प्रकार. साधी घटना एकाच परिणामांशी संबंधित असते. संयुक्त घटना एकापेक्षा जास्त परिणाम असलेली असते. निश्चित घटना ही नेहमी घडते आणि त्याचा काहीतरी निश्चित परिणाम असतो. अशक्य घटना जी कधीच घडू शकत नाही. उदाहरणार्थ पासावर सांडणे. परस्पर विरोधी घटना एकाच वेळी घडून न शकणाऱ्या घटना म्हणजे परस्पर विरोधी घटना. संपूरक घटना एखादी घटना न घडण्याची घटना म्हणजे संपूरक घटना होय. हे विविध प्रकार आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊया. जर मी पासा टाकला आणि पासावर 5 हे दाखवत असेल तर एकच अर्थातच पासा टाकल्यानंतर आपल्याला एकच संख्या दिसणार आहे. म्हणजे ही एकाच परिणामांशी संबंधित आहे. त्यामुळे ही साधी घटना आहे. जर समजा सम अंक येण्याची घटना जर आपण घेतली तर सम अंक कोणते कोणते आहेत तर 2, 4, 6, 8 असे अनेक सम अंक आहेत. म्हणजेच यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त परिणाम दिसतात. त्यामुळं या संख्येला आपण संयुक्त घटना असे म्हणतो. निश्चित घटना की जी हमखास घडतेच. म्हणजेच जर आपण पाहिलं तर एक दिवसापैकी कोणताही अंक येणे याची आपल्याला जर अंकगणित काढायची असेल तर P of E equal to 1. वास्तविक जीवनातील उपयोग. संभाव्यतेचा वास्तविक जीवनामध्ये कुठे कुठे उपयोग केला जातो तर विमा व्यवसायात केला जातो.
ज्यामध्ये जोखीम मोजता येते आपल्याला, त्याद्वारे प्रीमियम ठरवता येतो. हवामान अंदाज खात्यामध्ये की पाऊस पडेल का नाही या शक्यता दर्शवल्या जातात. यामध्ये संभाव्यतेचा वापर केला जातो. गुणवत्ता नियंत्रण, ज्यामध्ये दोष ठरवता येतो आपल्याला, यामध्ये संभाव्यतेचा वापर केला जातो. डेटा सायन्स, ज्यामध्ये मशीन लर्निंग, कृत्रिम AI, सांख्यिकीय विश्लेषणात संभाव्यतेची मुख्य भूमिका असते. खेळ, खेळामध्ये पासा, पत्ते आणि इतर खेळांमध्ये जिंकण्याची शक्यता काय आहे हे समजून घेण्यासाठी संभाव्यते वापरली जाते. वैद्यकीय संशोधन, उपचार यशस्वी होण्यासाठी संभाव्यता याचा अभ्यास करण्यासाठी संभाव्यते आवश्यक आहे. संभाव्यता म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येतं की ही अनिश्चित जगातील निश्चितता आहे. संभाव्यता हे केवळ गणिताचा एक विषय नसून जीवनातील अनिश्चितता समजून घेण्याचं एक साधन आहे. प्रत्येक निर्णय, प्रत्येक अंदाज, प्रत्येक योजना सर्वांमध्ये संभाव्यतेचा सहभाग असतो. या मूलभूत संकल्पना जाणून घेण्यासाठी आपण गणिताच्या या आकर्षक क्षेत्रात अधिक खोलवर जाऊ शकतो आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवू शकतो. धन्यवाद.